परदेशी फंडिंगच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी न्यूजलिंक या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात जोरदार निदर्शनं करण्यात आली. न्यूजलिंक या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या पत्रकारांच्या घरी दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आली. 30हून अधिक पत्रकारांच्या घरी छापेमारी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच या पत्रकारांवर UAPA कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पत्रकारों के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में पत्रकारांची गळचेपी सहन करणार नाही, लोकशाहीचा खून करू नका, वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलंच पाहिजे अशा संदेशाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरून हे आंदोलन केलं. तसंच केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. देशभरातल्या पत्रकारांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. काल दिल्लीमध्ये काही पत्रकारांच्या घरी छापेमारी झाली. त्यांचे लॅपटॉप, त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आणि UAPAचा कायद्यानुसार कारवाई करणार आहोत असं सांगण्यात आलं. काही दोघांना अरेस्टही केलं. त्याच्यात काही महिलाही आहेत. त्यांनी देशविरोधी काय कारवाया केल्या? काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? बातम्या देणं म्हणजे देशविरोधी कारवाया करणं नाही. जे सत्य आहे ते छापणं म्हणजेच पत्रकारिता. आणि जे सरकारची बाजू घेऊन पत्रकारिता करतात त्याला दलाली म्हणतात. पत्रकारांमध्ये असं वातावरण तयार करून त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराची गळचेपी करणं हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हे ठरवलेलं आहे की पत्रकारांच्या सोबत उभं राहायचं. तुम्हाला मी माहिती सांगतो. प्रबीर पुरकास्ता नावाचा जो पोरगा आहे, जो अरेस्ट झालेला आहे आता, त्याला 75मध्ये पण अरेस्ट झालेली. एक लक्षात घ्या, प्रधानमंत्री इंदिरा गांधी इमर्जन्सीमध्ये हरल्याचं एकमेव कारण होतं पत्रकारांचा छळवाद. पत्रकारांना पाहिजे ते छापू न देणं. ह्याच्यामुळेच देशातलं वातावरण बदलत गेलं आणि अखेरीस त्यांचा पराभव झाला. तुम्ही सगळ्यांच्याच तोंडावरती हात ठेवून दाबायला लागलात तर असं कोण चूप राहत नाही. पावसाळा अजून संपलेला नसल्यानं अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्यानं अशा ठिकाणांमधून डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचं प्रमाण वाढत असल्याचं निदर्शनास आले. सद्यस्थितीत पाऊस सुरू आहे. पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे 15 दिवस हे महत्त्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबरपर्यंत आरोग्य यंत्रणा पूर्णतः क्षमतेनं कार्यरत राहील या दृष्टीनं सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील झालेल्या बैठकीत दिलेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली असल्याचं दिसून येतं. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील आकडेवारी आणि खाजगी लॅबमध्ये झालेल्या चाचण्या यामध्ये पारदर्शकता असणं आवश्यक आहे. खाजगी लॅबमध्ये एखादा रुग्ण डेंग्यू बाधित आढळल्यास त्याची दैनंदिन माहिती महापालिकेस कळवली जात नसल्याचं निदर्शनास आले. याबाबत त्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्स तसंच लॅब यांनी त्यांच्याकडे डेंग्यू मलेरिया सदृश्य आजाराचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्वरित त्याची माहिती त्याच दिवशी स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि मुख्यालय आरोग्य अधिकाऱ्यांना कळवली जाईल या दृष्टीनं त्यांना सजग करावं असं आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले. आपल्याकडे दैनंदिन अहवाल प्राप्त झाल्यावर जर रुग्णसंख्या वाढत असल्याचं निदर्शनास आल्यास तातडीची उपाययोजना आखून त्यानुसार कार्यवाही करणं गरजेचं आहे. तरच आपण रुग्णसंख्येवर नियंत्रण आणू शकतो. याकडे सर्व स्तरावर कटाक्षानं लक्ष देण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी केल्या आणि यासाठी चाचण्यांची दैनंदिन संख्या देखील वाढवण्यात यावी. तसंच ज्या विभागातून रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण दिसून येत आहे त्या ठिकाणी आवश्यक औषध धूर फवारणी देखील करण्यात यावी. तरच आपल्याला या आजारावर नियंत्रण आणणं शक्य होईल असं त्यांनी नमूद केलंय. आजवरचा डेंग्यू रुग्णसंख्येबाबतचा जो अहवाल प्राप्त झालाय त्यानुसार CR वाडी या दवाखाना येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या विभागातील रुग्णवाढीची कारणं काय आहेत, या ठिकाणी रुग्णांची वाढत काय आहे
त्या अर्थी डासांची उत्पत्ती स्थानं असू शकतात. त्यामुळे डासाची उत्पत्ती स्थानं शोधून या ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करून ती नष्ट करण्यात यावीत, यासाठी फायलेरिया विभागाचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांच्यामार्फत प्रभावीपणे कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना बांगर यांनी दिल्यात. फायलेरिया विभागानं केलेल्या कार्यवाहीची विभागवार माहिती देखील घेण्यात यावी, जेणेकरून कोणकोणत्या विभागात फवारणी करण्यात आली आहे आणि कुठे करायची बाकी आहे याची तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. उधळसर, बाळकूम, आयुर्वेदिक दवाखाना आणि कळवा विभागातील आत्कोणेश्वर नगर येथे रुग्णांची संख्या वाढल्याचंही प्रमाण दिसून येत आहे. या विभागात देखील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन करून कार्यवाही करावी. तसंच आत्कोणेश्वर नगर येथे 7 सर्वेक्षण अधिक परिणामकारकरित्या करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सतत 8 ते 10 दिवस पाऊस झाला आणि त्यानंतरचे 8 दिवस रुग्णवाढीचं प्रमाण अधिक असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीनं आपण दक्ष राहणं आवश्यक असल्याचंही पालिका आयुक्तांनी नमूद केलंय. ठाणे महापालिकेनं हद्दीबाहेर म्हणजेच भंडारली येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कचरा प्रकल्प बंद करण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर पालिका प्रशासनानं डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्याचाच एक भाग म्हणून 30 सप्टेंबरच्या मुदतीत हा प्रकल्प सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या ठेकेदाराला पालिका प्रशासनानं नोटीस बजावली असून यामध्ये 20 ऑक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेण्यात न आल्यास दर दिवशी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. ठाणे महापालिकेनं हद्दीबाहेर म्हणजेच भंडारली येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कचरा प्रकल्पास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होऊ लागला असून हा प्रकल्प बंद करण्यासाठी मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी कचरावाहू वाहनं रोखून धरली. या आंदोलनानंतर ठाणे महापालिका मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आमदार पाटील यांच्यासह ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत कचराभूमी बंद करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला होता. अखेर 25 ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल असं आश्वासन पालिका आयुक्त बांगर यांनी यावेळी दिलं. या आश्वासनानंतर पालिका प्रशासनानं डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. ते बंद करण्याबद्दल वारंवार दिलेलं आश्वासन पूर्ण होत नाही. आज नेमकं काय दिलं आश्वासन नवीन? नाही कसं आहे, गेल्या वर्षी जो आमचा 19 फेब्रुवारीपासून तिकडे भंडारली डम्पिंग चालू झालेलं. खरं तर नाव त्याचा प्रोसेसिंग प्लांट होता, परंतु तसा तो डम्पिंगच होता. तर तो एका वर्षानंतर बंद करायचा या बोलीवर आम्ही गावकऱ्यांनी एक ठाणेकरांना त्रास होऊ नये म्हणून सहानुभूतीने दिला होता. परंतु तो काही तारखा दिल्यानंतरही बंद होत नव्हता. दुसरीकडे आयुक्त साहेब प्रामाणिकपणे त्याचा प्रयत्नही करत होते. जी मशिनरी येणार होती बाहेरनं इम्पोर्ट केलेली तीही आली होती, तिची कस्टम ड्युटी भरायची होती, त्याच्यात थोडा वेळ गेला. अशा काही जेन्युइन अडचणी त्यांनाही आल्या होत्या. परंतु अशा अडचणी सांगितल्यावर पण आम्ही जो त्यांना कालावधी दिला होता पुढे करण्यासाठी, तोही ओलांडून गेल्यानंतर आमच्या गावकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला. ते बोलायला लागले की असंच तारखा देऊन सतत आमच्या तोंडाला पानं पुसली जातात. काल आम्ही तिथे एक आंदोलनही केलं त्यासाठी. त्यानंतर आयुक्त साहेबांचा आम्हाला फोन आला की आपण उद्या एक बैठक घेऊया, सुट्टी असली तरी मी येतो. त्यांनी आज बैठक घेतली. त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिली, परिस्थितीची जाणीव करून दिली, मशिनरी कशी कुठे इन्स्टॉल झाली ती माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही प्रक्रिया 10 तारखेपासून चालू होईल. भंडारली डम्पिंगवर गाड्या जायची त्या टप्प्याटप्प्याने 20 तारखेपर्यंत कमी होतील आणि 25 तारखेपासून तिथे एकही गाडी जाणार नाही. म्हणजे त्यांनी जास्तीचा कालावधी मागून घेतला आमच्याकडनं की मला एक सेपर साईड म्हणून तुम्ही 25 तारीख द्या, जेणेकरून पुन्हा असा शब्द आमचाही पडायला नको. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की ही अशी डिले झाला त्याबद्दल. परंतु ते कॉन्ट्रॅक्टर काही असतात, त्यांच्या भरोश्यावर चाललेले असतात. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला ताकीद दिलेली आहे. त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्ही आता हे केलं नाही तर दिवसाला 13 लाख रुपये तुम्हाला दंड भरला जाईल. ते देऊनसुद्धा तुम्ही डिले केला तर काही दिवसांनी 4-5 दिवसांनी दुसरी एजन्सी त्यांनी तयार ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांनी हे जे आम्हाला समाधानकारक उत्तरं दिली त्यात आम्ही खुश आहोत की त्यांनी आमचं समाधान केलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं एक लेखी आश्वासन लिखितमध्ये मागणी केली की तुम्ही जे बोलता ते आम्हाला लिखितमध्ये द्या. ते आम्हाला पत्रही देत आहेत, टाईप करून आम्हाला पाठवतील. तुमच्यापर्यंत तो पत्र पोचवला जाईल.
यासाठी संपूर्ण आमची 14 गाव विकास समितीचे पदाधिकारी सोबत होते. त्यांच्या मागणीनुसार आयुक्त साहेबांनी सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि मला वाटतं आता यापुढे तारीख येणार नाही एवढी अपेक्षा. डायग्नोचा प्रकल्प अजून काय असेल? तर मी बोलतो ना, आम्ही जाणून टाकू, गाड्या येऊन देणार, परंतु कुठेतरी सामंजस्य दाखवायला पाहिजे. प्रशासन मदत करतोय, सकारात्मक पावलं उचलतोय, तर आमची जिम्मेदारी ती. तर असं काय झालं तर समितीचं मी सांगू शकत नाही, पण मनसे म्हणून मी तिथे येऊ नाही देणार गाड्या. तर मला नाही वाटत ती वेळ येऊ देतील आपल्याला. सर, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून बैठक झाली होती. ती बैठक निष्फळ ठरली असं वाटतं? नाही. CM साहेबांनी सांगितलेलं तसे ते सुद्धा गडबड आहे. त्याने अख्खा महाराष्ट्र बघायचा असतो, फॉलो घेतला जातो. ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात बोलताना केली आहे. तसंच या जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. बुधवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आव्हाड यांनी ही घोषणा केली. लवकरच ठाण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच काँग्रेसचे प्रमुख नेतेही उपस्थित राहतील, असाही त्यांनी दावा केलाय. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 3 ही जागा महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्याला निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही 3ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ. ठाणे जिल्हा जिंकायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. त्यानुसार सर्वांनी कामाला लागलं पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या लोकसभा निवडणुकीचा जो सर्व्हे करण्यात आला, या सर्व्हेत इंडिया आघाडीवर असून देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे, असंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी देखील उपस्थित होते. 1 ऑक्टोबरपासून ठाण्यात विविध भागात होऊ दे चर्चा हे अभियान सुरू करण्यात आले. परंतु पोलिसांनी वाहतूक कोंडी होते म्हणून नोटीस बजावली आहे. तसंच हे अभियान थांबवण्यास सांगितले. परंतु मिंधे सरकारच्या माध्यमातून हे अभियान ठाण्यात बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केलाय. दुसरीकडे अशा पद्धतीने जरी पोलिसांनी वटहुकूम काढला असेल तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता मोठ्या संख्येनं गर्दी करून हे अभियान यशस्वी करून दाखवावं, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. तसंच यापुढे साधी NC जरी दाखल झाली तरी त्याविरोधात 3ही पक्ष एकत्रित पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारतील, असंही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात जी वाघनखं आणली जात आहेत त्या वाघनखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे. जेथून ही वाघनखं आणली जात आहेत त्याच ठिकाणाचा तसा उल्लेख करून ठेवला असल्याचा दाखला देखील त्यांनी यावेळी दिला. बिहारमध्ये ज्या पद्धतीनं जातन्याय सर्व्हे जाहीर करण्यात आलाय त्यानुसार महाराष्ट्रात देखील राज्य सरकारनं तो जाहीर करावं, असं आव्हान देखील आव्हाड यांनी सरकारला दिले.